महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, संत कबीर, स्त्रियांचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवाला त्रिवार अभिवादन करतो। या महामानवाला जीवनामध्ये साथ देणाऱ्या माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री याही मातेच्या महान त्यागास माझा पंचांग प्रणाम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृतुल्य संस्थेचे द्वितीय अध्यक्ष, 33 स्तूपाचे निर्माते, बौद्धाचार्यांचे जनक, सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या स्पदास्पद माझा त्रिवार अभिवादन। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृतुल्य संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षण अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीनं चालणाऱ्या धम्मकारास माझा पंचांग प्रणाम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृतुल्य संस्थेचे कायदेशीर सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सरदैव बाळासाहेब यशवंत आंबेडकर, याच मातृतुल्य संस्थेचे कार्य अध्यक्ष आदरणीय भीमरावजी यशवंत आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर या तिन्ही भावाला सैन्य जय भीम। उपस्थित सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका हो, आज आपण 1 ऑगस्ट 2024 वार गुरुवार या दिवशी धम्मोदय बुद्ध विहार धम्मवन परिसर दाताळा या संयोजन समितीच्या वतीने धम्मोदय बुद्ध विहार या विहाराच्या जागेचा 9वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहात। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी सन्मानपूर्वक पाचारण करतोय ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी सदस्य आदरणीय गोविंद हौसाजी गुंडले यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं असे मी त्यांना सन्मानपूर्वक करतो। आणि आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून कार्यक्रमाचे ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच आदरणीय प्रदीप केशवराव पाटील शिंदे आणि माजी सरपंच संजय शिवहार पाटील फुलोळे हे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते दीपाने, धूपाने, पुष्पाने पूजा करण्यात आलेली आहे। त्यानंतर पंचशील धम्मध्वजाचं ध्वजारोहण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद हौसाजी गुंडले आणि सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजी केरबाजी बेरजे हलेगावकर यांच्या हस्ते पंचशील धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। निळ्या धम्मध्वजाचं ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय दाताळा येथील सरपंच प्रदीप केशव पाटील शिंदे आणि माजी सरपंच संजय शिवहार पाटील फुलोळे यांच्या हस्ते निळ्या धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आले आहे। उपस्थित सर्व उपासक उपासिकांना भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य हरी कसबे दाताळकर यांनी त्रिशरणा पंचशील प्रदान केलेला आहे, करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव सुदाम कसबे यांनी केलेला आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील आदरणीय आयुष्यमान प्रकाश व्यंकटी कसबे, आयुष्यमान राजू शंकर कसबे, आयुष्यमान बळवंत हिरबाजी कांबळे, आयुष्यमान प्रकाश विठ्ठल कांबळे, आयुष्यमान गोविंद हिरबाजी कांबळे, आयुष्यमान अंगोली दत्तराम कसबे, आयुष्यमान विजय दत्तराम कसबे, आयुष्यमान सतीश विठ्ठल कांबळे, आयुष्यमान सिद्धार्थ श्रीरंग वाघमारे, आयुष्यमान बळीराम वाघमारे, आयुष्यमान धनाजी ज्येष्ठ पत्रकार धनाजी शंकर गुंडले, आयुष्यमान ज्ञानेश्वर दत्ता गुंडले, आयुष्यमान बळवंत गोपाळ गुंडले, आयुष्यमान रणजित हैबती कसबे या सर्व मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थित होती।
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या मान्यवरांनी, या उपासक उपासिकांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा 9 वर्षापासून चाललेला हा विहाराचा प्रोग्राम, या विहाराच्या जागेमध्ये तथागत भगवान बुद्ध यांची जयंती, महापरिनिर्वाण दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन, विजयादशमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, असे अनेक प्रकारचे धम्मसंस्कार विधी या ठिकाणी या विहाराच्या प्रांगणामध्ये पार पाडले जातात. हा उपक्रम सतत पार पाडण्यासाठी मौजे दाताळा येथील सरदामान बौद्ध उपासक उपासिका, गावातील पोलीस पाटील, सरपंच,